जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो ओम ग्राफिक्सच्या आणखी एका कडक आणि खतरनाक व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे परत एकदा आपण गणेश बाप्पाचा लोगो जो आहे मंडळाचा तो घेऊन आलेलो आहोत आणि लोगो जे आहे ते एकदम खतरनाक आणि एकदम कडक झालेला आहे। तर याची जी पीएल फाईल मी तुम्हाला प्रोवाइड केली आहे। पीएल फाईलला वन स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीचा खतरनाक लोगो तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी पिक्सेल लॅब ओपन करून घेतलेला आहे। ओपन करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी पीएल फाईल दिलेली आहे, पण जर तुम्हाला बनवायची असेल आणखी काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता। तर इथं पिक्सेल लॅब ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जाऊन कलरवर जायचं आहे आणि इथं जे आहे तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे। व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर न्यू टेक्स्ट आहे हे डिलीट मारायचे तुम्हाला आणि त्यानंतर मी जे तुम्हाला लोगो टाईप एक PNG दिलेली आहे ती PNG एकदम खतरनाक PNG आहे आणि लोगो अख्ख्या यूट्यूबवर कोण बनवला नसेल अशा पद्धतीचा लोगो क्रिएट आपण केलेला आहे। तर बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीने रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो। तुम्हाला फुल वगैरे काही करायचे नाही, डायरेक्ट पीएल फाईल डाउनलोड करायची, पासवर्ड टाकायचा, वन स्टेपमध्ये पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये आणि तुमच्या मंडळाचा लोगो बनवू शकता तुम्ही। आता त्यानंतर आता काय करायचं आहे, याच्या खालच्या साईडची जी PNG आहे ती पण मी तुम्हाला दिलेली आहे, ती पण इथं घ्यायची, रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचे। बघू शकता लोगोचं जे करेक्ट बॅकग्राऊंड आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेलं आहे। बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटी वाच असं बॅकग्राऊंड जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि यात जर फोटो वगैरे ॲड केला तर आणखी एकदम कडक दिसून जाईल तुमचा। त्यानंतर आता जे आहे आपल्या गणपती बाप्पाचा फोटो जे आहे ते ॲड करायचं आहे आपल्याला। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी याला पण फुल करून घेतो आणि लेअरमध्ये जाऊन या लेअरच्या मागच्या साईडला टाकून घेतो। या लेअरला स्वाईप करतो अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या आणि या लेअरच्या मागच्या साईडला बघू शकता आपला जे फोटो आहे तो मागच्या साईडला गेलेला आहे। आता त्यानंतर परत एकदा मी गॅलरीमध्ये जातो, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आणि अशा पद्धतीच्या आपण काय फ्लॅक्स PNG दिलेले आहेत तुम्हाला, त्या पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन अशा काही पद्धतीने लावून घ्यायच्या। त्यामुळे एकदम खतरनाक लुक येऊन जाईल तुमच्या लोगोला। बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीचा आता कसं खतरनाक दिसतोय। त्यानंतर नाव वगैरे टाकल्याच्या नंतर खूप आणखी एकदम खतरनाक दिसेल। त्यामुळे मी परत एकदा गॅलरीत जातो आणि जे तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल ते नाव टाकून तुम्हाला घ्यायचं आहे। तर मला जी ऑर्डर आली होती, ज्या पुढल्या पार्टीने जे काही मला नाव सांगितलं होतं ते मी इथं टाकून घेतलेलं आहे। बघू शकता अशा काही पद्धतीने एकदम खतरनाक पद्धतीने जे नाव आहे ते जर तुमच्यापाशी हा फॉन्ट तुम्हाला हवा असेल तर मी त्या फॉन्टवर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मागील काही दिवसात, तो तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर जे तुमच्या काही गावाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। तर मी टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही ताजी नांदेड गोकुळनगर। मला इथून ऑर्डर आलेली होती त्यामुळे मी तिथला ॲड्रेस टाकून दिलेला आहे त्यांना। आता त्यानंतर आणखी थोडंसं ॲक्टिव्ह दिसण्यासाठी आणखी काही एक PNG आहे ती पण इथं ॲड करून घ्यायची तुम्हाला। बघू शकता काय अशा पद्धतीने PNG आहे। आता बघू शकता तुमच्या जे लोगोला एकदम खतरनाक लुक आलेला आहे। तर तुम्हाला झूम करून दाखवतो मी, बघू शकता एकदम खतरनाक आणि फुल HD मध्ये जे लोगो आहे तुमचा बनवून रेडी झालेला आहे। आता तुम्हाला सेव्ह करायचं तर तुम्हाला माहीत असेल, सर्व काही माहीत असेल। जर तुम्हाला काही एडिटिंग क्षेत्रात काही पण प्रॉब्लेम येत असेल आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपण त्यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ। तर चला मित्रांनो, भेटूया आणखी एका नवीन टॉपिकवर आणि पुढच्या व्हिडिओवर। तुम्ही आत्तापर्यंत सुद्धा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो।